नमस्कार मित्रांनो, हा आपला जरा उशिरा लावलेला ऊस आहे. म्हणजे बघा की हा ऊस मार्चमध्ये लावलेला आहे, मार्चच्या 15 तारखेला. पण टेम्परेचरमुळे लई मरलेला आहे ऊस. हे बघा किती एकदम असं जागी आहे बघा. आणि गवतानं पण एवढं घेरलं याला की बस. बघा हे असं मरलेलं आहे. साईडनं तरी पण फुटायले बघा, हे असे फुटे यायलेत. पण वरचे मेल्यामुळे एकदम असं मन नाराज व्हायले. तर ह्याच्यासाठी जर कुणाला उपाय माहिती असला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं मी माझ्या परीनं याला कोराजन, फेरस आणि एक बुरशीनाशक फवारायचा विचार चालू आहे. तर मी तो प्रयोग करून बघणार आहे. आजच याला फवारणार आहे मी. मग थोड्या दिवसामध्ये समजतं आहे आपल्याला की बा किती मरायला येईन, पुन्हा फूट पण कशी व्हायली ती. असा एवढा ऊस मरलेला आहे. आता याला उपाय केल्याशिवाय तर पर्याय नाही. आणि गवतामुळे विषय अजून थोडा बिघडला आहे. तरी पण याला आपण 2,4-D फवारले. जरा ऊस लहान म्हणून आता याला सव्वा महिना झालेला आहे. मग लई लहान ऊसाला पण गवताचं औषध फवारणी करू नये म्हणून का फक्त 2,4-D तेवढं मारलं आहे. कारण 2,4-D जरा चांगलं जमते. आणि पाणी आम्ही शक्यतो संध्याकाळी, सकाळी आणि दिवस मोळ्याला असं देण्याचा प्रयत्न करायला हवं. तरी पण आता कसं असतं, लाईटचा टाईम आपल्या मनासारखा नसते. त्याच्यामुळे कधीकधी पाणी पण दुपारच्या वेळी चाललं आहे. आणि माती एकदम गरम व्हायली आहे. मग त्याच्यामुळं पण होत असेल बरं का. आणि ह्या ऊसाची व्हरायटी आहे 86-032. 86-032मध्ये जास्त प्रमाण म्हणजे उशिरा ऊस लावल्याच्या नंतर मरते, पण याची फूट पण होती चांगली. पण विषय असा आहे की समजा आता आलेला मोठा पोगा जर मरला तर त्याच्या साईडनं फुटायला वगैरे वेळ जातो आहे. त्याच्यामुळे ऊस थोडा महाग पडते. बघा किती गॅप पडलेला आहे बघा, कुठं तर भरपूर. तरी आम्ही याच्यामध्ये थोडं तुटाळ म्हणजे जिथं वापलं नव्हतं बेनं ते पण लावलेलं आहे. आता येलो आपण, पण ऊसाला बघितल्यास असं वाटायला की सक्सेस व्हायचा नाही असंच प्लॉट वाटायला आहे. आपल्याकडे पाणी आहे भरपूर. आता याला आपण ड्रिप पण आतरणार आहोत. कारण ड्रिपनं पण नाही ना जरा थंड राहते आणि ड्रिपची वल थोडीशी व्यवस्थित त्याच्या बुडाला टिकून राहते आणि औषधं पण डायरेक्ट बुडाला जातात. त्याच्यामुळे आपण याला ड्रिपचा पण प्लॅन करणार आहोत. आता बघा जिथं ऊस मेला नाही ना तो ऊस बघा किती मोठा झालेला आहे. आणि जिथं मेला आहे ना एकदम पूर्ण गॅप पडलेला आहे. तर असा प्लॉट झालेला आहे आपला. तर मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा की याला दुसरी कोणती फवारणी जमते का. कुणाला अनुभव जर असेल तर तो पण सांगा. कारण आपण एवढ्या उशिरा कधी ऊस लावाय नव्हता. पाणी शिल्लक आहे म्हणून आपण लावलं आहे उन्हाळ्यामध्ये ऊस. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.